अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील सलमान पठाण टोळीला अटक करा अशी मागणी तेथील रहिवाशांनी केलेली आहे। सलमान पठाण टोळीला अटक करण्याच्या मागणीसाठी आज करंजी गावात सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे। करंजी गावातील संपूर्ण दुकानं तसेच संपूर्ण व्यापारपेठा ह्या बंद पाहायला मिळत आहेत। काल रात्री घडलेल्या प्रकारामुळे संपूर्ण करंजी गावामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। व्यापारी एकत्र जमून या विषयावरती चर्चा करत आहेत। कुठच्याही परिस्थितीमध्ये सलमान पठाण टोळीला अटक करण्यात यावी अशी सर्व व्यापाऱ्यांची व तेथील रहिवाशांची मागणी आहे। आपण पाहत असाल सर्व व्यापारी आपापली दुकाने बंद करून दुकानांच्या बाहेर जमा झालेले आहेत। अहिल्यानगर पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील गुंडांनी काल रात्री 10 वाजायच्या दरम्यान करंजी येथील संकेत हॉटेलवरती केलेल्या हल्ल्यात 5 जण जखमी झालेले आहेत। त्यातील 3 गंभीर जखमींना उपचारार्थ अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात हलवलेले आहे। एका जखमीचा डोळा हा कायमस्वरूपी त्याला याच्यामध्ये गमवावा लागलेला आहे, तर एकास 45 टाके पडलेले आहेत। किती क्रूरपणानं मारहाण केली असेल याचा अंदाज यावरनं येतोय की एखाद्या व्यक्तीला 45 टाके पडू शकतात। याचा अर्थ त्याला किती क्रूरपणानं मारलेलं असेल। तर क्रौर्याचं दुसरं रूप म्हणजे एकाला याच्यामध्ये त्याचा डोळा देखील गमवावा लागलेला आहे। अशा प्रकारे मारहाण जी आहे ती काल करंजी येथील गुंडांनी म्हणजे सलमान पठाण टोळीकडनं करण्यात आलेली आहे। काल रात्री 10च्या सुमारास करंजी येथील संकेत हॉटेलवरती केलेल्या हल्ल्यात घडलेला हा प्रकार आहे। याच्यामध्ये 5 जण गंभीररित्या जखमी झालेले आहेत। सलमान पठाण टोळीला अटक करा या मागणीने आता जोर धरलेला आहे आणि करंजी येथील संपूर्ण बाजारपेठेमध्ये कडकडीत बंद आपल्याला पाहायला मिळत आहे। ब्युरो रिपोर्ट, रायगड टुडे न्यूज।